हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज 9 फेब्रुवारी, वार आहे शुक्रवार आणि आज आहे मौनी अमावस्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येचं विशेष महत्त्व असतं आणि ही अमावस्या जी आहे तर ती पूर्वजांची तिथी म्हणून सुद्धा मानली जाते. तर या दिवशी पूर्वजांची विशेष सेवा करण्याला महत्त्व आहे आणि दान आणि स्नान या दोन्ही गोष्टींना अतिशय महत्त्व दिलं जातं. तर बघा, या दिवशी आपल्या पूर्वजांना तर्पण हे दिलं जातं, त्यामुळे पूर्वज हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि सुखी संसाराचा आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती टिकून राहते आणि त्याचबरोबर कुटुंबाची सुद्धा प्रगती होत असते. मौनी अमावस्या या दिवशी मौन धरण्याला सुद्धा महत्त्व आहे, पण आपण सर्वसामान्य लोक आहोत तर आपल्याला मौन धरणं हे शक्य नसतं. म्हणून आपल्याला 15-20 मिनिटं का होईना हे आवर्जून मौन धरायचं आहे आणि आपल्या मनामध्ये आपल्याला गुरूंचं नामस्मरण सुद्धा करायचं आहे. आज अमावस्या असल्यामुळे आपल्या घरामध्ये काही उपाय सुद्धा करायचे आहेत. बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओ बघा, जेणेकरून त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सगळ्या समस्या यात सुटतात आणि त्याचबरोबर त्याचं निश्चित फळ सुद्धा आपल्याला प्राप्त हे होत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला आपल्या घरामध्ये करायला हवा. रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला अशा ठिकाणी दहीभात ठेवायचा आहे, त्यामुळे आपल्या 100 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा सुद्धा नष्ट होईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल आणि यासोबतच आपल्या घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे सुद्धा कायम टिकून राहील. तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. महिन्यातून एकदा अमावस्या येत असते, तर हा एकच दिवस आपल्याला मिळत असतो जेव्हा आपण आपल्या घरामध्ये उपाय करून आपल्या घरातली इडापिडा, वाईट शक्ती, नकारात्मकता, दारिद्र्य दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा दिवस मानला जातो. आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते आणि सूर्याला अर्घ्य सुद्धा द्यायचं असतं. अर्घ्य कसं द्यायचं आहे याबद्दलचा सुद्धा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी काल शेअर केलेला आहे. आय होप तुम्ही तो उपाय नक्की केला असेल. सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या घरातलं दारिद्र्य, गरिबी ही नष्ट होते. आज संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे आणि तुळशीला आपल्याला 108 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पण जर तुम्हाला प्रदक्षिणा मारणं शक्य नसेल किंवा तेवढी जागा नसेल तर अशा वेळेला तुमच्या मनामध्ये तुम्ही 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल. यामुळे आपल्या जीवनामध्ये सात्विकता येते आणि सर्व प्रकारच्या संकटातून आपल्याला मुक्तता होत असते. आपल्या कुंडलीमधले सर्व दोष दूर करण्यासाठी आणि प्रत्येक वेळी आपल्याला मिळणाऱ्या या कामामध्ये अपयश येत असेल तर पैशांच्या अडचणी त्यामुळे जर येत असतील तर या दिवशी आजच्या दिवशी तुम्हाला गाईला थोडासा दहीभात सुद्धा खाऊ घालायचा आहे. त्यामुळे आपल्याला मानसिक शांतीची प्राप्ती होत असते आणि चंद्राच्या संबंधित तुमचे जे काही दोष आहेत तर ते सुद्धा नाहीसे होत असतात. आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज रात्री करायचा आहे. तुमच्या घरातली सगळी कामं आवरल्यानंतर, स्वयंपाकघर स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. झोपण्याच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 1 वाटीभर तुम्हाला भात शिजवायचा आहे. तांदळाला न धुता आणि त्याच्यामध्ये मीठ न घालता तुम्हाला हा भात बनवायचा आहे आणि हा भात बनवल्यानंतर तो तुम्हाला एका द्रोणामध्ये किंवा एका पत्रावळीमध्ये किंवा एखाद्या वहीच्या पुठ्ठ्यावर किंवा पेपरवर तुम्हाला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या भातावरती तुम्हाला चमचाभर दही टाकायचं आहे. हळद कुंकू तुम्हाला थोडंसं त्या भातावरती टाकायचं आहे आणि तुम्हाला मूठभर काळे तीळ जे आहेत तर ते सुद्धा या भातावरती टाकायचे आहेत. त्यानंतर हा जो भात आहे तर तो तुम्हाला दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि दोन्ही हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं 7-7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे. डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला तो उतरवायचा आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांवरनं तुम्हाला हा दहीभात उतरवायचा आहे.
दहीभात उतारा केल्यामुळे आपल्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी, वाईट दोष, नजरबाधा, करणीबाधा ही सर्व दूर होत असते. घरामध्ये जर आजारी मुलं असतील, आजारी व्यक्ती असेल किंवा एखादी व्यक्ती जर सतत चिडचिड करत असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला हा दहीभात 7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे. तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असतील, हॉस्टेलवरती राहत असतील तर त्यांच्या फोटोवरनं तुम्हाला हा 7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यावरनं भिंतीला टच करत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला हा दहीभात संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. त्यानंतर हा दहीभात सगळीकडे फिरवल्यानंतर आणि उतरवल्यानंतर तुमच्या बाथरूम मध्ये तुम्हाला नेहून ठेवायचा आहे. आंघोळीचं जे बाथरूम आहे तर तिथे तुम्हाला हा ठेवायचा आहे. तर हे बाथरूम आपल्याला रात्रभर वापरायचं नाहीये. आणि तुम्हाला आता जर समजा तुमचं वॉशरूम एकत्र असेल, म्हणजे तुमचं बाथरूम आणि टॉयलेट जर एकत्र असेल तर अशा वेळेला तुम्ही हा भात तुमच्या बाथरूम मधलं जे स्टूल असतं त्याच्यावर ठेवला तरीही चालेल आणि अशा पद्धतीने तुम्ही ते बाथरूम वापरलं तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवार आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. घरातील एका व्यक्तीने, ज्या व्यक्तीने उपाय केला त्या व्यक्तीने उठून हा पुढचा उपाय केला तरीही चालेल. तर तो दहीभात तुम्हाला उचलायचा आहे, घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि गेल्यानंतर तुम्हाला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे किंवा इतर कुठल्याही रंगाचा कुत्रा असेल तर त्याला खाऊ घातला तरी सुद्धा चालेल. भात टाकल्यानंतर तुम्हाला परत मागे वळून बघायचं नाहीये आणि सरळच तुमच्या घरी परत यायचं आहे. आंघोळ करायची आहे आणि घरातली इतर कामं आपल्याला करून घ्यायची आहेत. हा उपाय केल्यामुळे घरातल्या सगळ्या वाईट शक्ती, नकारात्मकता, इडापिडा, दारिद्र्य, गरिबी, अलक्ष्मी ही घरातनं बाहेर जात असते आणि घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. अतिशय प्रभावी असा उपाय आहे. तर तुम्हाला प्रत्येक अमावस्येला हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल. प्रत्येक वेळेला अमावस्येला, पौर्णिमेला तुम्हाला मी उपाय शेअर करत असते. तुम्ही हा जर उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला चमत्कार हा दिसून येईल. आणि ज्यांना बाथरूम मध्ये ठेवणं शक्य नसेल तर त्यांनी टेरेस मध्ये ठेवलं तरीही चालेल किंवा तुमच्या घराच्या वरती गच्ची असेल तिथं सुद्धा तुम्ही रात्रभर ठेवलं तरीही चालेल. सकाळी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही थोडासा दहीभात तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. कितीही तुमचा प्रखर पितृदोष असेल तर तो यामुळे दूर होतो आणि जीवनातील सगळ्या अडचणी सुद्धा दूर होतात. जर तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला पितृदोष लागलेला असेल आणि त्या घरामध्ये जर अडचणी येत असतील, विनाकारण जर तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील, पैसा टिकत नसेल किंवा कष्ट करून जर पैसा घरामध्ये येत नसेल, घरामध्ये पैसा असतो पण सुख शांती नसते किंवा आजार पण सतत चालू असतात, संकट चालू असतात, मुलांची प्रगती होत नाही, व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, यासारख्या अडचणी जेव्हा येत असतात तर त्यावेळेला त्या घराला पितृदोष हा लागलेला असतो. तर अशा वेळेला अमावस्येचा जो दिवस आहे तर तो आपल्या पितरांची खास सेवा करण्यासाठी विशेष मानला जातो. त्यामुळे तुमच्यासोबत मी जे काही छोटे छोटे उपाय शेअर केलेले आहेत तर ते तुम्ही नक्की करा. तुम्ही सगळे उपाय केले तरीही चालतील किंवा एक उपाय केला तरीही चालेल. सांगितलेले उपाय तुम्ही नक्की करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.